मनोज जरांगे पाटलांना हे सरकार खेळवत आहे. खरं म्हणजे ज्यावेळेस त्यांनी पहिल्यांदा आमरण उपोषणाला सुरुवात केली त्यावेळेस आपले संकटमोचक गिरीश भाऊ त्या ठिकाणी गेले होते आणि त्यांनी त्या ठिकाणी त्यांना लिहून दिलेलं होतं की आम्ही OBC मधून आरक्षण मराठा समाजाला देऊ, सगळ्या सोयऱ्यांचे हे देऊ, हे जरांगे पाटलांनी सांगितलेलं आहे. मग एक वेळ शब्द देऊन त्यांचं उपोषण सोडलं आणि आता त्या शब्दापासून तुम्ही मागे फिरत आहात. म्हणजे त्यांना मूर्ख बनवणं, मराठा समाजाला मूर्ख बनवण्याचा हा प्रकार मला वाटतं दिसतो आहे. प्रामाणिकपणे तुमची इच्छा असेल तर जो निर्णय महिन्यापूर्वी घेऊ शकतो तर आजही तुम्ही घेऊ शकता. मराठा समाजाला टिकेल असं आरक्षण देऊ अशा स्वरूपाचं वारंवार तुम्ही सांगता आहात. आणि कधी काळी असंही म्हणत होते की मराठा समाजाला OBCच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही त्या ठिकाणी देऊ असे आता म्हणताय. म्हणजे कोणती तुमच्या बोलण्यामध्ये विसंगती आहे आणि त्यामुळे लवकर ह्याच्याबाबत निर्णय घ्यावा. अन्यथा मुंबई शहरामध्ये किंवा महाराष्ट्रभरामध्ये बाका प्रसंग निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. का गराज नेटवर्क ग्रेट, क्लेम कवर ग्रेट, प्राइस वेट वाह, प्राइस भी ग्रेट. टाटा AIG कार इंश्योरेंस, ट्रस्टेड नाम, फॅन्टॅस्टिक नाम. OBC नेते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय, कारण OBC मधनं आरक्षण मनोज जरांगे मागतायत. तुम्ही OBC नेते आहात. नाही, स्वाभाविक आहे की OBCमधून मराठा समाजाला आरक्षण देणार नाही किंवा OBCच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही असं सर्वांची भूमिका वारंवार महाराष्ट्राच्या विधानसभेत आणि विधानसभेबरोबर सर्वपक्षीय नेत्यांनी वारंवार मांडलेली आहे. आणि अचानक जर OBCमधून तसं आरक्षण देत असाल तर ते योग्य होणार नाही ही भूमिका सरकारने मान्य केलेली आहे. त्यामुळे सरकारने याबाबत त्यांच्या आरक्षणाला आरक्षण दिलंच पाहिजे, परंतु त्या आरक्षण कसं द्यायचं, त्यांच्या आरक्षणाला धक्का न द्यायचं. केंद्रामध्ये सरकार भाजपचं आहे, राज्यामध्ये सरकार त्यांचंच आहे. अशा स्थितीमध्ये केंद्रामधून घटना दुरुस्ती करून त्यांना जेवढ्या टक्के आरक्षण बसत असेल तेवढं द्यायला काय हरकत आहे. सरकारने प्रयत्न करावा. विनाकारण आम्ही देऊ, आम्ही देणार आहोत, आम्ही करणार आहोत ते भूमिका घेणं योग्य नाही आहे. भगवान श्रीरामाच्या मंदिराची उभारणी करावी हे आंदोलन 84-85च्या कालखंडापासून चाललं. त्या कालखंडामध्ये गंगाजल पूजन झालं, नंतर शिलापूजन झालं, रथयात्रा निघाली, रथयात्रेनंतर कारसेवा सुरू झाली. या प्रत्येक कार्यक्रमामध्ये मी सहभागी होतो. विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून मुक्ताईनगर तालुक्याचा मी प्रखंड प्रमुख होतो आणि आमच्या मतदारसंघाचे प्रमुख म्हणून हरिभाऊ जवरे त्या कालखंडामध्ये होते. प्रल्हाद भाई, एकनाथ पाटील ते पण होते. मग नंतर त्या कालखंडामध्ये कार सेवेला आम्ही गेलो आणि कार सेवेला जात असताना 15 दिवस ललितपूर जेलमध्ये आम्हाला माझ्याबरोबरच्या सगळ्या टीमला ठेवण्यात आलं आणि त्या टीमवर जबरदस्त मारहाण झाली, लाठीचार्ज झाला, अश्रुधूर झाला आणि त्यांनी अनेकांचे डोके फोडले. माझ्यावरही त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर मार मला त्यांनी दिला आणि आमच्याजवळ कमल किशोर गोयंका, नारायणदादा पाटील वगैरे यांचे सर्वांचे फ्रॅक्चरही झाले, डोके फोडले. परंतु ललितपूरला जात असताना श्रीराम मंदिराच्या कार सेवेमध्ये भाग घेण्याचा आनंद आमच्या मनावर होता आणि एवढं मार खाल्ल्यानंतरही राम लल्ला हम आएंगे, मंदिर वही बनाएंगेच्या घोषणा आम्ही सारे देत होतो. दुसऱ्याही कारसेवेच्या वेळेस आम्ही सारी टीम घेऊन निघालेलो होतो आणि दोन्ही वेळा या कारसेवेमध्ये सहभागी मी होतो. पण यावेळेस ललितपूर जेलमध्ये तरी गिरीश भाऊ महाजन माझ्याबरोबर होते. मला असं काही आठवत नाही ते कोणत्या जेलमध्ये होते, मला काही माहिती नाही. परंतु त्यांनी काल जे स्टेटमेंट केलं या संदर्भामध्ये की अनेकांचं योगदान आहे, पण ज्यांचं योगदान आहे ते बोलायला तयार नाही, ज्यांचं योगदान नाही ते पुढे येत आहे, तसं आजचं चित्र दिसतं आहे. कारण सारे श्रेय घ्यायला पुढे येऊन राहिलेले आहे. परंतु खऱ्या अर्थाने जे शहीद झाले त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने ज्यांनी लाठ्या खाल्ल्या, रक्तबंबाळ झालेत, असे वाक्य माणसं आज समाधानानं घरामध्ये आहे की चला भगवान श्रीराम मंदिराचं आता समारंभपूर्वक त्या ठिकाणी स्थापना होते आहे. गिरीश महाजन श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात असं म्हणणं आहे. गिरीश महाजन त्या ठिकाणी होते असं मला अजून तरी आठवत नाही. ते कोणत्या जेलला होते ते सांगू शकतील. परंतु आम्ही ज्यावेळेस माझ्याबरोबर होते त्यावेळेस मी पाहिलं तर माझ्याबरोबर नाही. मी कन्फर्म केलं आमच्याबरोबर पुरणमल चौधरी कुऱ्याचे होते. त्यांना मी विचारलं की मी कदाचित विसरलो का. पुरणमलजी चौधरी यांनी मला आताच सांगितलं की मी छाती ठोकपणे सांगतो की आपल्याबरोबर ते नव्हते, लागलं तर मी समोरासमोर करून द्यायला तयार आहे. म्हणजे अनेकांना मी विचारलं पण तसं काही
कोणी त्याला पुष्टी दिली नाही. दुसऱ्या जेलमध्ये असतील तर मला माहिती नाही, परंतु आम्ही ज्या जेलमध्ये होतो त्या जेलमध्ये मारहाण झाली होती, लाठीचार्ज झाला होता. आणि तो एकमेव जेल असा होता की त्या जेलमध्ये अश्रुधुराचा वापर करण्यात आला होता. तुम्ही जाणार आहे अयोध्येला मंदिराच्या स्थापने मूर्तीच्या स्थापनेनंतर? अयोध्येला या मूर्ती स्थापनेच्या प्रसंगाला मी तर काही जाणार नाही, परंतु रामलल्लाचं दर्शन घ्यावं ही माझी मनापासूनची इच्छा आहे. मला मनापासून वाटतं आहे की त्या पूर्ण आंदोलनामध्ये मी सहभागी होतो. अगदी गंगाजल पूजनाच्या कार्यक्रमापासून शिलापूजनापर्यंत आणि शिलापूजनापासून अडवाणीची जी आज रथयात्रा आली त्या रथयात्रेपर्यंत साऱ्याच कार्यक्रमांमध्ये सहभागी होतो. त्यामुळे स्वाभाविक मला असं वाटतं की माझं एक भावनात्मक त्या ठिकाणी जाण्याची इच्छा आहे. आणि आता या गर्दीमध्ये जाण्यासारखी माझी स्थिती नाही आहे, पण नंतरच्या कालखंडामध्ये जर तसा योग आला तर मी नक्कीच जाईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.